मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा म्हणजेच 9 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला त्यांनी थोडं मागून दाखवलंय. अर्जुन गौरीला समजत असतो, रडायचं नाही बेटा, तू शहाणी मुलगी आहेस ना, आपण सायली ताईची वाट बघूयात. मग गौरी म्हणते, तू नको रडूस ना ग दादा, तू रडलास की सायली ताईला यायला आणखीन उशीर होईल ना. ती अर्जुनचे डोळे पुसत असते बरं का आणि म्हणत असते, सायली ताई आली ना दादा, मी तिला परत जाऊ देणार नाही, तिला मी घट्ट धरून ठेवणार, तू नाही ना तिला कुठे घेऊन जाणार. अर्जुन तिला म्हणतो, नाही बेटा, नाही घेऊन जाणार. असं म्हणून तो गौरीला जवळ घेतो बरं का आता आणि म्हणतो, नाही बेटा, तुझ्या सायली ताईला मी कुठे जाऊन देणार नाही, मी तिच्यासोबतच राहील आणि तुझ्या सुद्धा. असं म्हणून तो तिला समजवत असतो. आता बघा मंडळी, सगळेजण भावुक झालेले दाखवलेले त्यांनी. सुरुवातीला मग मधुभाऊ म्हणतात, कुसुम बेटा, हिला घरी घेऊन जा बरं का. आता कल्पनाताई म्हणतात, अगं कुसुम, जेवलीस आहेत का पोरं, मी काहीतरी बनवते. हा मग कुसुमताई, नको नको, राहू द्या, मी घरी घेऊन जाते, तिला खाऊ पिऊ घालते आणि झोपवते. गौरी म्हणते, नाही, सायलीताई तर इथे येणार आहे ना. कुसुम म्हणते, अरे बेटा, सायली ताई इथे आली ना की घेऊ आपण परत. गौरी म्हणते, नाही, सायली ताई इथे येणार असेल तर मी पण इथेच राहते, ती आता सायलीला भेटले ना. मग मला लगेच मधुभाऊ म्हणतात, बाळा, सगळे सायली ताई आली ना की आम्ही बोलवू तुला, कुसुमताई घेऊन येईल तुला. गौरी ऐकतच नाही, ती म्हणत, नाही, सायली इथे येईल, मी ना मग इथेच राहते आणि श्वेताताई पण इथेच राहते ना, मी इथेच राहते. श्वेता पण समजत असते तिला, गौरी बाळा, हटक करू नकोस. मग आता मधुभाऊ काही तर म्हणणार असते, तेवढ्यातच प्रतापराव म्हणतात, राहू द्या तिला मधुभाऊ इथे. अस्मिताला पण म्हणते, राहू द्या मधुभाऊ तिला, स्मित छान खेळते ना तिच्याबरोबर. श्वेता म्हणते, मी त्या दोघांना सांभाळायला. अर्जुन म्हणतो, राहू द्या मधुभाऊ, गौरीला येते सायली आली ना की बघू आपण. अश्विन म्हणतो, हो, इथेच मन भरलंय, ती रडत पण नाही गोलूमुळे. मधुभाऊ म्हणतात, बरं ठीक आहे, तुम्ही सगळे आग्रह करत आहात ना, तर राहू द्या तिला इथे. अर्जुन म्हणतो, मी आलोच आता. सगळेजण आले आपल्या आपल्या कामाला आता लागतात. श्वेता आता गौरीला सांभाळते बरं का. कुसुम मग जाता जाता गौरीला सांगते की बेटा, रडू नकोस आणि त्रास द्यायचा नाही श्वेताताईला आणि कोणालाच. हा चल, मी निघते बाळा. असं म्हणून कुसुम पण निघाली. आता चैतन्य म्हणतो, मावशी, आम्हाला उद्याच्या हिअरिंगला तयारी करायची आहे, आम्ही निघतो. हा आता ही अस्मिता सुद्धा या गौरीला घेऊन जाते रूम मध्ये. चल बेटा, मी तुला अस्मित बरोबर भेटवते. हा मग श्वेता सगळे गेल्यावर मनाशीच बोलत असते. या सगळ्यांची पडलेली तोंड बघून मज्जा येते मला. इतक्याच काही या सुभेदारांच्या चेहऱ्यावर आता हसू येणार नाही, असं ती मनाशी बोलत असते बरं का श्वेता. आणि आता पुढचा सीन दाखवला तो प्रियाला. आता सायली समोर त्या कॉन्स्टेबल बाईशी बोलत येणार नाही ना, म्हणजेच तिच्या फोनवर जास्तीत जास्त बोलता येणार नाही, त्यामुळे तिला जरा अडचण आलेली आहे बरं का. बघा आता ती काय बोलत असते त्या कॉन्स्टेबल बाईशी. ती म्हणते, सायली इथे आलीस, लक्षात ठेव, तिच्यामुळे आनंद झालाय मला, ती इथे आल्यामुळे पण प्रॉब्लेम होऊन बसलाय ना. माझं घर असल्यासारखं मी तुला फोन वापरायचे आणि आता ती आल्यामुळे मला तो फोन वापरता येणार नाही, मोठी रिस्क घेतल्यासारखं होईल. ही सायली आहे ना, हिची खरी जागा घरी सारखी नजर आहे माझ्यावर. त्यावर ती कॉन्स्टेबल बाई म्हणते, बरं झालं बाई, इथून पुढे तुला आता माझा मोबाईल नाही द्यायचं. त्यावर प्रिया म्हणते, अगो ताई, तुझं काम संपत नाही, उलट वाढत आहे. माझे सगळे कॉल्स तू अटेंड करायचे आणि काय काय होतंय ना ते सगळं तू कळवायचं. मला काही महत्वाचं असेल, श्वेताताईशी बोलायचं असेल तर. अगं, एवढी काम मी तुझी करते तर माझे पैसे जरा वाढवा की. प्रिया म्हणते, हे सगळं माझ्याशी नाही, महिपत आणि सचिनशी बोलायचं आणि सचिनला विचारायचं की उद्याच्या हिअरिंगची तयारी झाली की नाही. ती कॉन्स्टेबल बाई म्हणते, आताच त्या सचिन साहेबांना फोन लावते, ते सांगते की शेंडे वकील आहेत ना की. ते कोण ते? प्रिया म्हणते, शेंडे वकील या काय. ती कॉन्स्टेबल बाई म्हणते, शेंडे वकिलांशी महिपत स्वतः बोललेले आहेत, म्हणते त्या सायलीची केस म्हणजेच त्या सुरेशची केस ते घेणार आहे. प्रिया म्हणते, वा ताई, काय मस्त माहिती दिली, खरंच पैसे तुमचे वाढावंच लागणार आहे. तसंही सायली इथे आल्यापासून मला फार काही आता करावं लागणार नाही. आता जे काही करायचंय ते सचिन, महिपत आणि यांचं तो वकील करेल. आता ही कॉन्स्टेबल बाई पुढे काहीतरी बोलणार, तेवढ्यातच प्रिया तिला खून होते. ती थांब बोलून नकोस, कारण सायली आलेली असते ना सुभेदारांना भेटून तिच्या सेलमध्ये परत येते असते. तेव्हा सायलीच्या ज्या कॉन्स्टेबल असतात ना, त्या आशाताई त्या म्हणतात, काय झालं ग सायली, तुझा चेहरा का पडला ग, तुला काही त्रास होतोय का. सायली, अगं सायली म्हणते, नाही, माझी तब्येत ठीक आहे, मी बरी आहे. मी आशाताई म्हणतात, हे बेटा, काही त्रास झाला ना तुला, मळमळ झाली की उलटी झाल्यासारखं वाटलं ना तर मला कळव, दोघी जीव आहेस तुम्ही, तुझी काळजी घ्यावी
घ्यायला हवी ना. सायली म्हणते 2 जीवाचं तर प्रिया सुद्धा आहे. ती कॉन्स्टेबल बाई म्हणतात ती मान खूप वर्ष काम केलंय बरं का या जेलमध्ये. मला माणूस कळतंय सायली, तू खूप साधी आहेस, तुझ्या बाबतीत नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. पण ती प्रिया ना ही महापातळ यंत्री बाई आहे. काही दिवसांपासून ती डोक्यात वार भरल्यासारखी वागते. सायली म्हणते तिला कोणी थांबवत नाही का. कॉन्स्टेबल बाई म्हणतात अगं इथे असेल नमुने येतात, कोणाला कोणाला सुधरावं इथे, आम्ही जाऊ दे म्हणतो. आता तेवढ्यात ते प्रियाच्या कॉन्स्टेबल बाईंना त्या मुद्दाम प्रियाला रागवायची ऍक्टिंग करतात बरं का, आणि म्हणतात प्रिया ते जेलर मॅम मला बोलत होत्या की तुझा आवाज खूपच वाढलाय, आवाज न्यायला पाहिजे तुझा बाहेर. प्रिया लगेच म्हणते त्या कॉन्स्टेबल बाईला मला बाथरूमला यायचंय, हो मला परवानगी द्या ना. म्हणजेच त्या निमित्ताने आता ती सचिनशी किंवा त्या श्वेताशी बोलणार आहेत फोनवर. थोडक्यात काय सांगायचं ते. आणि मग त्या कॉन्स्टेबल बाई म्हणतात हो चल चल प्रिया आता मुद्दाम सायलीच्या समोरून जाते बरं का. आता प्रिया समोरून गेल्यानंतर आशाताई म्हणतात अगं सायली ही सीमा कॉन्स्टेबल ना जेव्हा बघावं तेव्हा त्या प्रियाची सेलमध्ये असते, तिच्या जवळपासच असते, ती काय गुळमीठ दोघींची कोणास ठाऊक. तेव्हाच सायली म्हणते त्या सीमाताईकडनं नक्कीच प्रियाला काहीतरी फायदा असणार. तेव्हाच खूप स्वार्थी आहे ती प्रिया, खूप स्वार्थी आहे. मी तिला गेले अनेक वर्ष ओळखते ना. त्यावर आशाताई म्हणतात जाऊ दे सायली, तू काही डोक्याला ताप करून घेऊ नकोस, तुझी तब्येत उगाच बिघडेल, हा तुझी काळजी घे बेटा, असं म्हणून ती निघाले गेल्या. आता सायली आता बसलेली असते बरं का तिथे सेलमध्ये. आता कुठल्याही बाईला जेलमधली रात्र काढणं मुश्किलच होणार प्रेक्षकांनो. कुठल्याही चांगल्या घरातली बाई हे त्रासदायक आहे ना. सायली आता अर्जुनची आठवण काढते असं सीन त्यांनी दाखवलेलं आहे आज बरं का. वेळ यांची हाच सीन दाखवलेला होता. म्हणजे सायलीला आता आठवणते की अर्जुन आणि सायली किती छान छान आठवणी जगलेत आतापर्यंत. दोघांनी एकमेकांशी आठवण येते असं त्यांनी आता त्या सीनमध्ये फील करून दिलाय.